दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हटके जरा बचके, ये है बॉम्बे मेरी जान. आणि वेगानं धावणारं जग क्षणात ठप्प झालं. संपूर्ण देश में संपूर्ण लॉकडाउन होने जा रहा है. कोविड महामारीच्या भयानं सारं कसं मृतवत होऊन गेलं. सकल मानवी जाती समोर विक्राळ प्रश्न उभे ठाकले. जगायचं कसं, खायचं काय, पोटाला लागणारं अन्न धान्य आणायचं कुठून. महामारीची पर्वा न करता सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते पुढे सरसावले आणि त्यांच्या समवेत गरजू उपेक्षितांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी सज्ज झाला तो तुमचा आमचा सर्वांचा अपना बाजार. जेव्हा सगळं जग भयग्रस्त झालं होतं तेव्हा अपना बाजारचे निर्भीड कार्यकर्ते जनसेवेत गुंतले होते. तर ही कथा आहे अपना बाजारची. सहकाराच्या माध्यमातून संस्थेनं केलेल्या ग्राहक हिताच्या कामांची, सहकार तत्वाच्या प्रचार प्रसारासाठी राबविलेल्या उपक्रमांची. ही कथा आहे श्रमजीवी वर्गाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी 7.5 दशकं व्रतस्थपणे कार्यरत असणाऱ्या एका संस्थेची. ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला. स्वराज्य आलं. मात्र भारतीयांना तिथंच थांबून चालणार नव्हतं हे ओळखून स्वराज्याचं सुराज्य करण्यासाठी समाजवादी विचार जोपासणाऱ्या स्वातंत्र्य चळवळीतील पुढाऱ्यांनी लोकोपयोगी रचनात्मक कामांना सुरुवातही केली. स्वातंत्र्याच्या प्रत्येक आंदोलनात मुंबईच्या गिरणी कामगारांचा सहभाग मोठा आणि महत्वाचा असायचा. मात्र स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भांडवलदारी वृत्तीच्या नफेखोर साठेबाज व्यापाऱ्यांमुळे धान्य कडधान्यांबरोबर दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे भाव गगनाला भिडले. तुटपुंजा पगारात घर संसार चालवणारा गिरणी कामगार महागाईमुळे हवालदिल झाला. या बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी SM जोशी, ना. ग. गोरे, अशोक मेहता आदी समाजवादी पुढाऱ्यांबरोबर स्वातंत्र्य चळवळीत सहभागी असलेले दादासाहेब सरफरे ग्राहक सेवेसाठी पुढे आले. गिरण गावातील समविचारी साथी सोबत्यांना सोबत घेऊन दादासाहेबांनी 9 मे 1948 रोजी नायगाव कामगार मध्यवर्ती ग्राहक सहकारी मंडळाची स्थापना करून नायगाव विभागातील एका गाळ्यात रास्त दरात धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंची विक्री सुरू केली. 1957 साली संस्थेनं नायगावच्या जागी मुंबई हा शब्द वापरून मुंबई कामगार मध्यवर्ती ग्राहक सहकारी मंडळ लिमिटेड या नव्या नावानं आपला कारभार सुरू ठेवला आणि अन्नधान्यापुरतच मर्यादित न राहता घर कुटुंबांना लागणाऱ्या सर्वच प्रकारच्या वस्तू विकायला सुरुवात केली. ना नफा ना तोटा तत्वावर संस्थेतर्फे चालविल्या जाणाऱ्या नायगावच्या स्वस्त दराच्या दुकानांची ख्याती आजूबाजूच्या भागा विभागातील नागरिकांपर्यंत पोहोचली आणि दूरदूरची मंडळी खरेदीसाठी त्या दुकानात गर्दी करू लागली. भाववाढीस आवर घालण्यासाठी महाराष्ट्र शासनानं गर्दीच्या झोपडपट्ट्यांमध्ये फिरत्या विक्री केंद्रांची योजना राबविण्याचं ठरवलं आणि त्यासाठी इतर काही संस्थांच्या बरोबरीनं सरकारनं मुंबई मध्यवर्ती ग्राहक सहकारी मंडळाचीही निवड केली. पुढे 1986 साली संस्थेनं चालता फिरता अपना बाजार ही संकल्पना यशस्वी केली. शासनानं पहिल्यांदा रेशनिंग जाहीर केलं तेव्हा दुकानांना अन्नधान्याचा पुरवठा करणारी यंत्रणा सरकारकडे नव्हती. ते काम अपना बाजारनं केलं. 1968च्या गुढीपाडव्याला नायगाव भागात संस्थेच्या 4 मजली इमारतीचं उद्घाटन झालं. पिन ते पियानो पर्यंत सारं काही ग्राहकाला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणाऱ्या या डिपार्टमेंटल स्टोअरला समारंभातच अपना बाजार अशी नवी ओळख, ब्रँड नेम मिळालं. तेव्हापासून मुंबई कामगार मध्यवर्ती ग्राहक सहकारी मंडळ अपना बाजार म्हणूनच ओळखलं जाऊ लागलं. मुझे खुशी है, मैं अपना बाजार के जब 75 साल मनाए जा रहे हैं, मैं जिंदा हूँ. मैं उन समाजवादियों में से हूँ
जिन लोगों ने आज़ादी जब हमें मिली तब सोचा कि नए किस्म की अर्थव्यवस्था किस किस्म की होगी, और कुछ चीज़ें बम्बई के समाजवादियों ने तय की। एक चीज़ ये थी कि हम मज़दूरों को ऑर्गेनाइज करें, संगठित करें, ट्रेड यूनियंस बनाएं, और उसके साथ साथ ये भी तय किया गया कि हम लोग एक ऑल्टरनेट इकोनॉमी को ध्यान में रख करके कोऑपरेटिव सोसाइटीज़ बनाएं। और मुझे याद है उस ज़माने में हम लोगों ने कम से कम 100 कंज्यूमर कोऑपरेटिव सोसाइटी बनाई थी। उसके लिए सबसे बड़ी, सबसे अच्छी, सबसे मजबूत अपना बाजार है। देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील पहिला मॉल म्हणता येईल असा हा अपना बाजार। वेगवेगळ्या भागातील ग्राहकांना त्यांच्या निवासाजवळच हव्या त्या वस्तू मिळाव्यात यासाठी संस्थेनं शाखा विस्ताराकडे लक्ष केंद्रित केलं। त्यानंतर एकाच्या 2, 2च्या 4 अशा पटीनं दुकानांची संख्या वेगानं वाढत गेली। जनसामान्यांना रास्त दरात औषधं उपलब्ध व्हावीत म्हणून अपना बाजारनं 1964 साली आपलं पहिलं औषधी दुकान सुरू केलं। औषध दुकानांच्या प्रांतात 7x24 पद्धत सुरू होण्याचं श्रेय अपना बाजारलाच द्यावं लागेल। आपल्या देशातील 1962 मधली युद्धजन्य परिस्थिती असो वा 92-93 मध्ये घडलेले बॉम्बस्फोट, दंगली, लागलेली कर्फ्यू असो, महाराष्ट्र शासनानं जेव्हा अपना बाजारवर जबाबदारी टाकली तेव्हा ती समर्थपणे पेलून अपना बाजारनं वेळोवेळी शासनासह ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे। नवीन शतकाच्या सुरुवातीलाच 2002 साली अपना बाजारला बहुराज्य ग्राहक सहकारी संस्थेचा दर्जा प्राप्त झाला। तोपर्यंत मुंबईपुरती मर्यादित असलेली अपना बाजारची कार्यकक्षा राज्यातील गावा शहरांपर्यंत आणि शेजारच्या गोवा, गुजरात राज्यांपर्यंत विस्तारली। त्यात स्वेच्छेनं संस्थेत विलीन होणाऱ्या इतर सहकारी ग्राहक संस्थांच्या दुकानांचीही भर पडत गेली। कोकणातील वाढती ग्राहक संख्या पाहता संस्थेनं देवरुख, खेड, रत्नागिरी, लांजा शहरात अपना बाजारच्या शाखा उघडल्या। या अमृत महोत्सवी वर्षाचं फलित म्हणजे ग्राहकांचा वाढता विश्वास आणि त्यांच्या ह्या बोलक्या प्रतिक्रिया। मी जवळपास 25 वर्षापासून या संस्थेशी निगडीत म्हणजे काही सामान घेण्यासाठी आमचा पहिला जी प्रेफरन्स असतो तो अपना बाजारला। दुसरी गोष्ट म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला बाहेर मॉलमध्ये वगैरे इझिली अवेलेबल नाही होत, मग आम्ही पर्टिक्युलरली आपण आंबे मोहरच पाहिजे किंवा इंद्रायणी भात पाहिजे तर हा तुम्हाला अपना बाजारमध्ये हमखास मिळणार। किराणामध्ये, सर्वसाधारण किराणामध्ये किंवा कुठल्याही याच्या वस्तूमध्ये दर्जा असतो ती माहितीच नव्हती। जे बाजारात मिळेल तेच एक नंबर अशीच हे होते। अपना बाजारनं हे ते दुकान म्हणजे सुरू केल्यानंतर पहिल्यांदा 90 मध्ये लोकांना वस्तूमधला दर्जा कळायला लागला। अपना बाजार इथे देवरुखमध्ये जेव्हा ब्रँच सुरू झाली तिथपासून आम्ही तुमचे ग्राहक आहोत। ह्या ह्याच्यातनं विचार केला तर आम्ही खुश आहोत। तुमची वस्तू चोख असते, स्वच्छ असते। मी इथं गेली 4 वर्ष शॉपिंग करते। इथे सगळ्या वस्तू रिजनेबलमध्ये असतात आणि आत्ता स्पर्धेच्या युगात भरपूर डिपार्टमेंटल स्टोअर्स सुरू झाली, पण तरीसुद्धा अपना बाजार इथे टिकून आहे ते केवळ त्यांची गुणवत्ता, त्याप्रमाणे असलेली योग्य किंमत आणि मुख्य म्हणजे इथले जे त्यांचे कर्मचारी आहेत त्यांची तत्पर आणि सौजन्यशील सेवा। ग्राहकांचा हाच विश्वास तसंच अपना बाजारच्या कामकाजाची मोठी जबाबदारी इथल्या कर्मचारी व अधिकारी वर्गांवर असते। नाही म्हटलं तर आम्ही मार्केट सर्वे केला होता आमचं उद्घाटन होण्यापूर्वी, तर त्याच्यामध्ये मार्केटचे दर आणि आमचे दर याच्यामध्ये 4 ते 5 रुपयाची तफावत होती, म्हणजे खूप आमच्यापेक्षा जास्त दर होते। त्यानंतर मार्केटमध्ये आम्ही आल्यानंतर एक दरावरती होल्ड आला, थोडक्यात नियंत्रण आलं बाहेरच्या दरांवरती।
नायगाव शाखेच्या इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावर संस्थेचं प्रशासकीय कार्यालय असून इथूनच अपना बाजारचा संपूर्ण कारभार चालत असतो. हळूहळू दुकानातील ग्राहक आणि संस्थेचे सभासद वाढत गेले. पहिल्या वर्षी 1100च्या घरात असलेली सभासद संख्या आजच्या घडीला 11,000च्या पलीकडे गेली आहे. आपण ही चळवळ चालत असताना कधीही जयप्रकाशजी नारायण, अशोक मेहता, मधु दंडवते साहेब यांची जी विचारसरणी होती, समाजवादी विचारसरणी, ती कधीही सोडली नाही आणि त्याचप्रमाणे त्याच विचारांनी ही संस्था मार्गक्रमण करत होती आणि सर्वसामान्य माणसं अजूनपर्यंत ती संस्था चालवत आहेत. जसं गाडीला 4 चाकं असतात तसं ती 4 चाकं जर व्यवस्थित चालली तर गाडी चांगली चालते. त्याचप्रमाणे अपना बाजारची 4 चाकं म्हणजे एक ग्राहक, एक कामगार, एक आमचे सभासद आणि एक मॅनेजमेंट, ही 4 चाकं कनेक्टिव्हिटी त्याची जी होती आणि टीमवर्क खूप चांगलं होतं. त्यासाठीच अपना बाजार खूप चांगल्या पद्धतीने आपलं मार्गक्रमण करत राहिली आणि ही संस्था चालत राहिली. शाखा दुकानांमधून किरकोळ स्वरूपात वस्तूंची विक्री करत असतानाच अपना बाजारनं होलसेल विक्री विभागही सुरू केला. कृषी उत्पन्न बाजारातून माल खरेदी करून रुग्णालयांची भोजनगृह, मोठमोठ्या आस्थापनांची कॅन्टीन्स, डिव्हिजनल कमिशनर कोकण भवन, MGM हॉस्पिटल कामोठे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बेलापूर, डेप्युटी कमिशनर बालभारती पनवेल यांना थेट अन्नधान्य पुरविण्याचं काम या विभागातर्फे होऊ लागलं. यासारख्या 40हून अधिक संस्था आस्थापनांना अपना बाजार किराणा, तेल, स्टेशनरी पुरवठा करतात. अपना बाजारमधून जवळपास 40 ते 45 इन्स्टिट्यूटला होलसेल दरात मालाचा सप्लाय करतो. यामध्ये शासकीय बँका, शासकीय कार्यालय, शासकीय व निमशासकीय हॉस्पिटल्स तसेच काही शाळांना आम्ही धान्य, कडधान्य, ग्रोसरी व तेलाचा सप्लाय करतो. वर्षभरासाठी तांदूळाची साठवणूक करणाऱ्या आणि संपूर्ण वर्षाचा मसाला विकत घेणाऱ्यांना उत्कृष्ट दर्जाचा चोख माल मिळावा म्हणून अपना बाजार अनेक वर्षांपासून तांदूळ महोत्सव आणि मसाला महोत्सव भरवित आहे. या महोत्सवासाठी थेट शेतकऱ्यांच्या शेतातून ताजा माल आणला जातो. म्हणूनच ग्राहकांचा महोत्सवांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. ग्राहकांना खात्रीची उत्पादने मिळावीत याकरिता अपना बाजारनं डाळ मिल सुरू केली. तसंच बेकरी उत्पादनं, लोणची, सहकार मसाले यांची निर्मिती केली. अल्प उत्पन्न गटातील ग्राहकांच्या सोयीसाठी संस्थेनं 1983 साली गृहशोभा योजना सुरू केली. या योजनेतील सुलभ या पद्धतीमुळे अनेक ग्राहकांच्या आवश्यक त्या गरजा पूर्ण झाल्या. ग्राहक सेवेचाच एक भाग म्हणून संस्थेनं मोसमी विक्री दालनं सुरू केली. या दालनांमुळे लोकांना पावसाळ्यात छत्र्या, रेनकोट, गणपती उत्सवात सुबक गणेश मूर्ती आणि एप्रिल महिन्यात आंबे मिळू लागले. थेट विक्रीच्या माध्यमातून आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला चांगला दर आणि ग्राहकांना वाजवी भावात उत्तम प्रतीचा आंबा मिळावा ही आंबा विक्री दालनामागची अपना बाजारची भूमिका आहे. स्वदेशी वस्तू निर्मितीला प्रोत्साहन मिळावं आणि स्वदेशी मालाची मागणी वाढावी यासाठी 2001 साली संस्थेनं स्वदेशी जत्रेचं आयोजन केलं होतं. कर्मचाऱ्यांच्या आणि सभासदांच्या पाल्यांनी शिक्षणात मिळवलेल्या यशाचं कौतुक करण्यासाठी अपना बाजार दरवर्षी गुणवंत विद्यार्थी सोहळ्याचं आयोजन करतं. त्यासाठी समाजातील मान्यवर व्यक्तींना आमंत्रित केलं जातं. ग्राहक, खरेदीदार आणि विक्रेता हे ग्राहक चळवळीचे आधारस्तंभ असतात. या दोन्ही स्तंभांमध्ये त्यांच्या त्यांच्या हक्क, कर्तव्य आणि जबाबदारीची जाणीव जोपासली जावी याकरिता अपना बाजारने आपल्या सेवक कर्मचाऱ्यांकरिता सेवक प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली आणि ग्राहकांमध्ये जागरूकता रुजवण्यासाठी जागो ग्राहक जागो अभियानांतर्गत वेगवेगळ्या गृहसंकुलात अशी भेसळ, अशी चलाखी हे कार्यक्रम आयोजित केले. शिवाय ग्राहक निर्धार परिषद,
ग्राहक मेळावे, भेसळ प्रतिबंधक प्रदर्शन, ग्राहक बचत योजना यासारखे ग्राहकांना उपयुक्त ठरणारे उपक्रमही वेळोवेळी राबविले. अपना बाजारनं 40 गावात डेअरी उभारून पाश्चराइज्ड प्लांट सुरू केला. सीलबंद पिशव्यातून विकल्या जाणाऱ्या 40 गावच्या दुधाला संस्थेच्या विक्री केंद्रांवर प्रचंड मागणी होती. गरीब जनतेला वाजवी दरात वैद्यकीय चिकित्सा आणि उपचार मिळायला हवेत या हेतूनं दादासाहेब सरफरे यांच्या निर्वाणानंतर अपना बाजारनं त्यांच्या नावानं कैलासवासी दादासाहेब सरफरे आरोग्य केंद्राची स्थापना केली. या केंद्रात अपना बाजारच्या कर्मचारी सभासदांबरोबर गरीब रुग्णांनाही अत्यल्प शुल्कात तज्ज्ञ आणि नामांकित डॉक्टरांकडून सेवा मिळत असते. आरोग्य केंद्रांतर्फे नियमितपणे आरोग्य शिबिरं, रक्तदान शिबिरं आयोजित केली जातात. ग्राहक चळवळीच्या बरोबरीनं अपना बाजार साहित्यिक विचार प्रसाराचं कार्य अनेक वर्षांपासून करीत आली आहे. पुस्तक जत्रा हा त्यातीलच एक उपक्रम. शिक्षण, साहित्य, कला, क्रीडा, राजकारण अशा सगळ्याच प्रांतातील तज्ज्ञांचे, विचारवंतांचे विचार लोकसमूहाला ऐकायला मिळावेत यासाठी अपना बाजारनं 1968 साली व्याख्यानमालेची सुरुवात केली. ही व्याख्यानमाला दादासाहेब सरफरे व्याख्यानमाला म्हणून ओळखली जाऊ लागली. गरजू गरीब लोकांना कमी व्याज दरात कर्ज देणारी आपली स्वतःची बँक असावी म्हणून अपना बाजारच्या कार्यकर्त्यांनी नायगावच्या इमारतीत मुंबई कामगार नागरी सहकारी बँकेची स्थापना केली. तीच बँक नंतर अपना सहकारी बँक या नावानं ओळखली जाऊ लागली. 1996-97 साली अपना बाजारनं आपला सुवर्ण महोत्सव साजरा केला. शुभारंभाच्या कार्यक्रमात भारताचे तत्कालीन पंतप्रधान श्रीयुत इंद्रकुमार गुजराल, प्राध्यापक मधु दंडवते, तत्कालीन राज्यपाल श्रीयुत PC अलेक्झांडर, तत्कालीन मुख्यमंत्री श्रीयुत मनोहर जोशी व तत्कालीन उपमुख्यमंत्री श्रीयुत गोपीनाथ मुंडे आदी मान्यवरांनी अपना बाजारच्या वाटचालीची प्रशंसा केली. सामाजिक बांधिलकी आणि मानवतेचा विचार अपना बाजारने कधीही दूर सारला नाही. म्हणूनच गेल्या 150 वर्षात आलेल्या प्रत्येक आपत्तीच्या वेळी संस्थेनं मदतीचा हात पुढे केला. मग ती कोकणातील वादळं असो, लातूरचा भूकंप असो, मुंबईची अतिवृष्टी असो, चिपळूण महाडचा पूर असो की कोविडची महामारी असो. माणुसकीच्या भावनेतून संस्थेनं केलेली ही मदत केवळ अमूल्य आहे, अतुलनीय आहे. मुंबई कामगार सेवक सहकारी पतपेढी मर्यादित ही गेली 6 दशकं अपना बाजारच्या कर्मचाऱ्यांसाठी कार्यरत आहे. अपना बाजारमध्ये कर्मचाऱ्यांकरिता भारतीय कामगार सेनेची युनियन कार्यरत आहे. संस्थेच्या सर्वांगीण प्रगतीच्या प्रवासात कर्मचारी वर्गाचं योगदान मोठं आहे. संस्थेच्या वर्धापन दिन महोत्सवासारख्या कार्यक्रमात पुरस्कार, बक्षिसांनी सन्मानित करून अपना बाजार कर्मचाऱ्यांना उत्तम ग्राहक सेवेसाठी प्रोत्साहित करीत असते. ग्राहक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल अपना बाजार आजवर अनेक मानाच्या पुरस्कारांचा मानकरी ठरली आहे. 1988, 2001, 2013 आणि 2016 या वर्षात संस्थेला जमनालाल बजाज उचित व्यवहार पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 2012 साली इकॉनॉमिक डेव्हलपमेंट फोरमनं अपना बाजारला अचीवर्स अवॉर्ड दिला. सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल दिल्लीच्या नॅशनल कोऑपरेटिव्ह युनियननं संस्थेला अवॉर्ड ऑफ एक्सलन्स प्रदान केला. तर 2015 साली मुंबई बँकेनं सहकार गौरव पुरस्कारानं अपना बाजारला सन्मानित केलं. आजवरची सर्वच कार्यक्षम कार्यकारी मंडळं आणि नियमित होणाऱ्या त्यांच्या सभा बैठकांमध्ये त्यांनी घेतलेले लोकोपयोगी आणि धाडसी निर्णय अपना बाजारच्या प्रगतीचा आलेख उंचावण्यास कारणीभूत ठरले आहेत. आजचा जमाना झगमगत्या मॉल्सचा आहे. क्वालिटी गौण मानून ग्राहकांना कमीत कमी दरात वस्तू विकण्याची सगळीकडे स्पर्धा लागली आहे. प्रचंड पैसा घेऊन आलेल्या परदेशी ग्राहक संस्था
देशी संस्थांना गिळण्याची संधी पाहत आहेत. अशा वेळी या अमृत महोत्सवी वर्षात डिपार्टमेंटल स्टोअर्स, सुपरमार्केट, औषधी दुकानांसारख्या 22 विक्री दालनांच्या साखळीनिशी अपना बाजार ग्राहक विश्वात पाय रोवून उभा आहे. ह्या पाठीमागे आमच्या ज्या जुन्या लोकांचं जे सहकार्य होतं आणि त्यांनी जो आम्हाला दिशा दिली होती, ते जुन्या पुढाऱ्यांपैकी नानासाहेब गोरे, SM जोशी ह्या मंडळींनी या संस्थेला एक विचाराची दिशा दिली आणि त्या पद्धतीत आम्ही समाजवादी चळवळ कशी पुढे न्यावी ह्याविषयी दक्ष राहून आम्ही कामकाज करत राहिलो. अपना बाजार या संस्थेला त्या अलीकडच्या काळात कट थ्रोट कॉम्पिटिशनमुळे टिकून राहणं फार महत्त्वाचं झालं आहे. त्यासाठी आम्ही आमचीच एक यंत्रणा अशी सुसज्ज करतो आहोत. सॉफ्टवेअर हे एक नवीन टेक्नॉलॉजी घेऊन त्याला व्यवस्थित चा सन्मान महाराष्ट्र सरकारने दिला. ह्याच्यामध्येच ह्या संस्थेचं यश लपलेलं आहे असं मला निश्चित वाटतं. अचूक वजन, उत्कृष्ट दर्जा आणि MRP पेक्षा कमी दर ही 3 वैशिष्ट्यच अपना बाजारच्या यशामागची मुख्य कारणं आहेत. सहकाराचा विचार उराशी जपणारे, अवघड आव्हानांना समर्थपणे सामोरे जाणारे, नवीनतेचा सहजपणे स्वीकार करणारे, शरीरानं नव्हे तर मनानं तरुण असणारे शेकडो कार्यकर्ते जोवर एक दिलानं, एकमतानं काम करीत आहेत, तोवर अपना बाजारचा वारू अखंडपणे दौडत शतकापार पोचेल यात शंकाच नाही.